राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खडकवासला विधानसभा मतदारसंघात दिलीप वेडे पाटील फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं। भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, विवेक वेलणकर, सचिन मोरे यांच्या हस्ते भाजपाच्या खडकवासला मतदारसंघातील सर्व नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटा कशा निवडायच्या यावर सखोल मार्गदर्शन केलं, ज्याचा पालक आणि विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास पालकांनी व्यक्त केला। यावेळी दिलीप वेडे पाटील यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील गरजवंत अशा गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेत त्यांच्या भविष्यातील शिक्षणाचा खर्च उचलण्याचा संकल्प केलाय। पाहूयात काय म्हणाले धीरज घाटे आणि दिलीप वेडे पाटील। आपण पाहताय की खूप मोठ्या संख्येने 10वी आणि 12वीचे गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कायमच समाजाला आवश्यक असणारे कार्यक्रम उपक्रम हा करत असतो। दिलीप वेडे पाटलांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक होतकरू 10वी 12वीच्या तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या वाटा या उपलब्ध होणार आहेत आणि आपल्या भागातल्या राजकीय नेतृत्वाने आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप देणं हे सुद्धा एक आनंदाची गोष्ट या विद्यार्थ्यांसाठी असते। असा एक चांगला कार्यक्रम दिलीप वेडे पाटील यांनी आयोजित केला। मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांना त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। सेवा आणि समर्पण असे आम्हाला पक्षानं घालून दिलं जे ग्रोथ आहे, पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये या मुलांना कुठे जायचं, कशा बाजून जायचं, एखाद्या रस्त्यावरती जात असताना आपल्याला रोडची माहिती पाहिजे, तशाच पद्धतीनं आपलं पुढचं शिक्षण किंवा पुढे शिक्षण कोणत्या पद्धतीचं घ्यायचं आणि करिअर करून आपण कुठल्या माध्यमातून करिअर करू शकतो ह्या वाटा खरं सरांनी त्यांना दाखवून दिल्या। माझ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व विद्यालयांची सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी केला। सर्व विद्यार्थी आणि पालकवर्गाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला, त्यामुळे मला सुद्धा माझा जीव भरून आला आणि अशाच पद्धतीनं खरं नागरिकांसाठी किंवा मुलांसाठी हे अशा पद्धतीनं मार्गदर्शन शिबिर त्यांचा सत्कार करणं हे पुढच्या काळामध्ये सुद्धा याच पद्धतीनं चालू ठेवणं खरंच अत्यंत गरजेचं आहे। या गरजेवरनं लक्षात आलं आणि मी सुद्धा पुढच्या काळामध्ये या परिसरातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील एक 11 विद्यार्थी नव्हे तर त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी जे गुणवान आहे, गुणवंत आहे अशा विद्यार्थ्यांचं पुढचं करिअर करण्यासाठी त्यांना संपूर्ण खर्च मी स्वतः माझ्या दिलीप वेडे पाटील फाउंडेशनच्या वतीनं याच ठिकाणी घेणार आहे, हे सुद्धा याच ठिकाणी सांगत असतो। प्लस मी माझ्या प्रभागात सुद्धा अनेक शाळांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आहे। शाळेला विद्यार्थ्यांना शाळा बसण्यासाठी खोल्या नव्हत्या, मी 10.5 कोटी रुपये खर्च करून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी 3 मजली इमारत भव्य अशी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। ई लर्निंग सुद्धा त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि पुणे शहरामध्ये जे 15 प्रभाग समित्या आहेत किंवा प्रभाग कार्यालय आहेत त्या माध्यमातून 15 ठिकाणी विकासच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीचा करिअर घडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने सुद्धा एक उपक्रम राबवला आणि त्याच्यामध्ये आपली महापालिकेची शाळा, माझी बावधनची शाळा, माझ्या प्रभाग क्रमांक 10 मधली शाळा सुद्धा निवडलेली आहे। त्यामुळे अत्यंत आनंद त्या माध्यमातून होतोय आणि सर्व हुशार गुणवंत विद्यार्थ्यांना या दृष्टीनं मार्गदर्शन झालं, त्यांचं पुढचं करिअर त्याच ठिकाणमुळे घडू शकेल। त्यामुळे मला हा खूप आनंद या ठिकाणी व्यक्त होतोय। अशाच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये सुद्धा खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये लोकोपयोगी जे लोकांना खरंच गरज आहे, कशाची गरज आहे, पण नागरिक असतील, महिला असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं एक प्रोग्राम कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जाणार आहे। त्या माध्यमातून मला भारतीय जनता पक्षाचे सर्व खडकवासला मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आहे त्यांचा सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सपोर्ट होतोय, हे सुद्धा माझं भाग्यच समजावं आणि मी अशाच पद्धतीनं पुढचे कार्यक्रम सुद्धा घेत राहील।